हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत चिकन बर्गर। त्यासाठी इथे मी 1 किलो खिमा घेतलेला आहे। तर आपण हा स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे। म्हणजे चाळणीमध्येच धुवायचा आहे तुम्हाला, पातेल्यात वगैरे घेऊन धुवू नका। चाळणीवर ठेवून त्याच्यावर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा 1 किलो खिमा आहे। तर आता हा आपण मिक्सर मधून पण फिरवून काढणार आहे, म्हणजे पॅटी मिळून येते, एकजीव होते। त्यासाठी आपण वाटण घेणार आहोत। बर्गरसाठी अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर। पहिले आपण हे वाटून घेऊया। हे साहित्य आता आपण पहिले वाटून घ्यायचं आहे बर्गर मध्ये टाकण्यासाठी। हे पहा, आपलं हे वाटून झालेलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची। आता आपण ह्याच्यात 2 कांदे टाकतो आहे आणि हे पण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला। त्याच्यानंतर आपण खिमा पण वाटून घेणार आहोत। थोडासा फिरवायचा आहे आपल्याला एकजीव करण्यासाठी मिक्सर मध्ये। तर ह्याच भांड्यात मी तो फिरवूनही दाखवेल तुम्हाला। पहिले आपण हे वाटून घेऊया। हे पहा, वाटण्यासोबत आपण खिमा पण फिरवून घ्यायचा आहे। 1-2 सेकंदच फिरवायचा आहे, 2 ते 3 सेकंद, जास्त फिरवायचा नाहीये। हे पहा, आता मी इथे खिमा आणि वाटण व्यवस्थित मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 अंडा टाकणार आहोत फोडून बाइंडिंगसाठी। आता आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण बटर टाकायचं आहे। बटर ह्याच्यासाठी टाकणार आहोत आपण की ह्याला छान अशी मऊपणा आणि थोडा ज्युसीपणा येईल म्हणून। आणि आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये 2 चमचे मेयोनीज। हे ह्याच्यासाठी टाकत आहोत की मेयोनीज मध्ये व्हिनेगर असतं आणि तेल असतं, त्यामुळे काय होतं की जी आपण टिक्की बनवणार आहोत ह्याची बर्गरची, ती एकदम मॉइस्ट राहते आणि एकदम ज्युसी राहते, कोरडी होत नाही, नाही तर कोरडी लागते। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी क्रीम टाकणार आहोत, थोडीशी क्रीम। जर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। मी 1 चम्मच टाकलेली आहे। आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण ह्याच्यामध्ये या मिश्रणात 1 चमचा मटन मसाला टाकणार आहे, किंवा तुम्ही गरम मसालाही टाकू शकता। इथे मी टेस्टसाठी 1 चमचा मटन मसाला टाकते, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते। आता हे पूर्ण आपण टिक्कीचं जे बॅटर आहे ते मिक्स करून मग मी तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, आपलं टिक्कीचं बॅटर बर्गर पॅटीचं जे आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे। आता आपण ह्याची बर्गर पॅटी बनवायला घेऊया। बर्गरसाठी इथं आपण लेट्यूस कापून घेत आहोत। तर हा लेट्यूसचा गड्डा आहे, असा मिळतो, कोबी सारखाच दिसतो पण आहे लेट्यूस। हे आइसबर्ग आहे, मी कापून दाखवते। हे पहा, ह्याची पानं अशी दिसतात, खराब पानं असतील तर काढून टाका। हे पहा, दिसायला हा कोबीगतच दिसतो पण कोबी नाहीये, ह्याची पानं एकदम पातळ आणि नाजूक असतात। हे पहा, ह्याची पानं मी तुम्हाला दाखवते काढून। हे पहा, एकदम पातळ अशी पानं असतात ह्याची। कोबीची पानं खूप जाडसर असतात, पण हे कोबी ना लेट्यूसचा गड्डा आहे। तर आता मी तुम्हाला कापून दाखवते आपल्याला बर्गरसाठी कसा हवा आहे तो। तर बर्गरसाठी आपण ह्याचे गोल गोलच हे करणार आहे, म्हणजे बर्गरमध्ये जी पानं ठेवणार आहे तीच आपण पानं सुट्टी करून घ्यायची आहे। हे पहा, असं 1-1 पान आपण सुट्ट करणार आहे बर्गरसाठी। हे पहा, असं आपण 1-1 पान एका बर्गरला आपण ठेवणार आहे।
ठीक आहे. आणि मी ह्याचं एक डिप पण बनवणार आहे, म्हणजे एक बर्गर तुम्ही हे फक्त नुसतं हे ठेवून बनवू शकता आणि एका बर्गरमध्ये आपण हे चिरूनही टाकणार आहे. मी दाखवते ते कसं. ते आपण मेयोनीज डिपमध्ये ते मिक्स करणार आहे. हे पहा, बर्गरसाठी जे आपण डिप बनवणार आहे, म्हणजे जे ड्रेसिंग जे बर्गरच्या बनला लावणार, त्यासाठी इथे मी 4 मोठे चमचे मेयोनीज घेतले आहे आणि ह्याच्यात आपण थोडंसं केचप टाकणार आहोत. हे तिखट केचप आहे, म्हणजे चिलीवाला आहे, नुसतं टमॅटोचा नाही आहे, साधा. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी वेगळा चिली सॉस नाही टाकणार आहे. जर तुमचं मेयोनीज जर तिखट नसेल आणि तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही थोडीशी मिरची पावडरही टाकू शकता, पण मी ह्याच्यात फक्त केचप टाकते आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. आणि हे आपलं बनला लावायला ही ड्रेसिंग तयार आहे. ही तुम्ही तयार करून फ्रीजमध्येही ठेवू शकता. ही डिप तुम्हाला जरूरत वाटली तर तुम्ही आणखीन केचप ह्याच्यामध्ये टाकू शकता. हे पहा, जी आपण जी ड्रेसिंग बनवली होती केचप आणि मेयोनीजची, ती थोडी आपण बनसाठी वेगळी काढणार आहोत. मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवणार आहे, त्यामुळे मी थोडीशी काढून घेत आहे. आणि ही थोडीशी जी मेयोनीज आहे त्याच्यामध्ये आपण ही कट केलेली लेट्यूस जी आहे, लेटस आइसबर्ग, ही टाकणार आहे. आणि आता आपण ही मिक्स करून घेऊया. म्हणजे जर तुम्हाला असं मिक्स करून आवडत असेल बनवर टाकायला तर तसं तुम्ही यूज करा त्याचा, किंवा मग हे डायरेक्ट हवं असेल तसं. मी दोन्ही प्रकार दाखवणार आहे, म्हणून मी इथं थोडंसं मेयोनीज सोबत इथं मिक्स केलेली आहे ही ड्रेसिंग. आणि हे बघा, आता आपलं ह्याच्यामध्ये काही मीठ वगैरे टाकायची गरज नाही, कारण मेयोनीजमध्ये आणि केचपमध्ये ऑलरेडी ते आहे. तर हे एक वेगळं मी बनवलेलं आहे. तर मी दोन्ही प्रकार दाखवणार आहे. तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि बर्गर बनवायच्या आधी हे बाहेर काढायचं, त्याचं टेम्परेचर कमी होईल. हे पहा, इथे मी गोल गोल कांदे चिरत आहे बर्गरसाठी. कांदे आणि टोमॅटो. बरीच लोक या कांद्यामध्ये विनेगर आणि मिरपूड आणि मीठ टाकून ठेवतात. तर आपल्याला अशा रिंग सेपरेट करून घ्यायच्या आहेत बर्गरसाठी. तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेते आहे. याच प्रकारे आपण टोमॅटो पण चिरून घेणार आहोत. असा मोठा मोठा भाग घेऊ नका, हा भाजीला वापरू शकता तुम्ही चिरून. 2 कांदे मी तुम्हाला दाखवते चिरून. हे पहा, आता हे आपण काढून घेतलेलं आहे याचं कवर. आता आपण हे परत गोल गोल स्लाइस करून घेणार आहे अशा प्रकारे. हे पहा, आता आपण ऑनियनचे अशा गोल गोल रिंग्स कट केल्या. तर आता आपण टोमॅटो कट करणार आहे. मी गावरान घेतलेले आहेत टोमॅटो. हे पहा, असे गोल गोल कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे जे पाणी आहे टोमॅटोचं ते नाही घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर तुमचा बर्गर एकदम ओला ओला होईल. हे पहा, असे रिंग्स कट करून घ्यायचे आहेत टोमॅटोच्या. मी आणखीन एक टोमॅटो तुम्हाला चिरून दाखवते. हा वरचा भाग काढून टाकायचा आहे. हे पहा, ऑनियन आणि टोमॅटोच्या मी रिंग कापून घेतलेल्या आहेत. इथे आपण लेटेस्टची पानं पण खोलून घेतलेली आहेत. तर आपण बर्गरच्या तयारीला. हे पहा, इथे मी 2 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. हे आपण बर्गरची जी पॅटी आहे ती ह्याच्यामध्ये बुडवून मग आपण ब्रेड क्रम्समध्ये ती कोट करणार आहे. तर मी ती तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे मी ब्रेड घेतलेले आहेत आणि ते फक्त मिक्सरमध्ये मी हा
फिरवून घेतलेला आहे ब्रेड आणि हा चुरा करून घेतलेला. ह्याच्यात आपण घोळवून मग बर्गर तळणार आहोत. हे KFC स्टाईल म्हणू शकता तुम्ही. बर्गर क्रिस्पी बर्गर आहे. तर आता ब्रेडचा चुरा केलेला आहे. तर आता आपण हे मळून थोडंसं लिक्विड ह्याचं आपण असं बॅटर तयार करणार आहे व्यवस्थितपणे, ज्यामुळे काय होईल आपल्या बर्गरला एक छान अशी कोटिंग येईल. तर आता हे मी बॅटर बनवून तुम्हाला दाखवते. हे पहा आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं. आणि आता आपण बर्गर बनवायला घेऊयात. हे पहा इथं आपण बर्गर बनवूया. बर्गरची पॅटी. हे बर्गर मिक्स घेतलेलं आहे मी, जे आपण वाटून ठेवलं होतं मिक्सरला मसाले टाकून. पण छोटासा एक पीस घेणार आहे आणि पॅटीचा. आणि ही पॅटीचं हे जे मिक्सचर आहे आपण कोरड्या पिठामध्ये आपण टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला थापता येईल. तर हा फक्त मैदा आहे, बाकी काही नाही आहे. आणि हे पहा अशी थापली आपण की मग आपण ही या मिक्सरमध्ये टाकायची आहे. जे लिक्विड आपण बनवलं होतं मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं, त्याच्यामध्ये आपण ही पॅटी आता टाकणार आहोत. आणि आता ही आपण लगेच ह्या ब्रेडच्या ह्याच्यात टाकणार आहोत. हे पहा ह्याला ब्रेड क्रम्स चिकटून घ्यायचे आहेत. आणि ह्या अशा पॅट्या तयार करून आपण घेऊया आणि मग ह्या मी तुम्हाला फ्राय करून दाखवेन. हे पहा इथे तव्यामध्ये ना मी थोडंसं बटर टाकून हे बर्गर बन असे टोस्ट करून घेतलेले आहेत. आता आपण चिकनची जी पॅटी मी तुम्हाला दाखवली होती तयार केलेली, ती आता आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत. शॅलो फ्राय करणार आहोत, पण ही खूप क्रिस्पी होते. आता ही बर्गरची पॅटी आपण शॅलो फ्राय करणार आहोत. खूप छानपैकी दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन करून भाजणार आहोत. ह्याच्यामध्ये मी मेयोनीज टाकलेलं आहे, त्यामुळे आपलं छान चिकन मॅरिनेट झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ही 5-5 मिनिटात दोन्ही बाजूनी आपण शेकलं की शिजून जाईल. पहा आपली एक साईडनी पॅटी झालेली आहे. आपण ही अशी पलटून घ्यायची आहे. आपण शॅलो फ्राय करतो आहोत. मीडियम गॅसवरती करा, पण लो गॅसवर करू नका. आणि हायवरती नाही, मीडियमवरती करा. आणि ही शेकून द्या छानपैकी. ब्राऊन करूया दोन्ही साईडनी. पहा दुसऱ्या साईडनी भाजून झालेली आहे. आता हे पहा असा कलर आपल्याला पॅटीला आणायचा आहे. तर आपण ही परत एकदा पलटी करून शेकून घेऊया. हा आपली बर्गरची पॅटी तयार आहे. ती मी आता प्लेटमध्ये काढून घेते आहे. हे पहा किती छान क्रिस्पी दिसतीये. आवाज आहे का? एकदम क्रिस्पी. आणि हे बघा सॉफ्ट आतून आणि वरून क्रिस्पी अशी ही झालेली आपली बर्गर पॅटी. आता मी ह्याचा तुम्हाला बर्गर कसा बनवायचा ते मी दाखवते. हे पहा आता आपण आपला बर्गर बनला. हे जे मेयोनीज मी तयार केलं होतं ते आपण लावणार आहोत खाली सगळ्यात आधी. आणि ह्याला आपण दुसऱ्या बर्गर बनला. आपण हे जे आपण दुसरं वाला केलं होतं आपलं लेट्यूस आणि मेयोनीजचं मिक्सचर ते लावणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये एक लेट्यूसचं पान ठेवणार. पहा इथे मी लेट्यूस ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 2-3 ऑनियनचे रिंग. ह्याच्यावरती पण टाकणार आहोत टॅमॅटो. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितका हवा आहे तितका ठेवा. मी इथे एकच ठेवती आहे. ह्याच्यावरती आता आपण बर्गरची पॅटी ठेवणार आहोत. आणि हे आहे किसलेलं प्रोसेस चीज.
तुम्ही इथं चीजची स्लाइस पण वापरू शकता, पण मी इथं किसलेलं वापरते आहे प्रोसेस चीज, माझ्याकडे ते होतं त्यामुळे. हे पहा, आता आपण इथे पण हे मेयो लावणार आहोत वरती पण, आणि आपला बर्गर तयार आहे. हा पहा, हा आहे वेगळ्या पद्धतीचा. आणि आता आपण ह्याच्यावरती पण चीज टाकणार आहोत. आणि हा आपला जो स्लॉ आहे, जो आपण बनवलेला आहे तो, आणि आपला दुसरा बर्गरही रेडी आहे. तर आता मी ह्याची प्लेटिंग तुम्हाला करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, कसे दिसत आहेत आपले बर्गर, यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी. कशी वाटली तुम्हाला ही बर्गरची, चिकन बर्गरची रेसिपी? हे पहा किती छान चीजी चीजी दिसत आहे. जर तुम्हाला माझी बर्गरची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि माझी ही बर्गरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा.